चना चटपटा देना भैया, साक्षीने म्हटलं. ज्यादा तिखा मत बनाव भैया. मी त्याला सांगितलं. भैया चना चटपटा बनवत होता आणि आम्ही गप्पा मारत होतो. इकडच्या तिकडच्या अभ्यासाच्या, लवकरच 15 दिवसांनी निघणाऱ्या त्या सहलीच्या गप्पाही करत होतो. बोलता बोलता माझं लक्ष सहज भैयाकडे गेलं. त्याचे हात चना चटपटा बनवता बनवता थांबले होते, म्हणून माझं लक्ष त्याच्याकडे गेलं. तो आमचं बोलणं फार काळजीपूर्वक ऐकत होता असं मला वाटलं. त्याच्या डोळ्यात वेगळेच गूढ भाव होते. ते बघून मला जरा विचित्रच वाटलं. भैया रुक क्यों गए? जरा लवकर लवकर बनवा, आम्हाला शाळेत सुट्टी संपायच्या आत जायचंय. त्याने भानावर येत मान डोलावली. मी नजरेनेच साक्षीला चूप बसायची खूण केली आणि आम्ही स्तब्ध उभ्या राहिलो. त्याच्याकडून चणे चिटपटे घेऊन आणि त्याचे पैसे चुकते करून आम्ही शाळेकडे वळलो. काय झालं? बोलता बोलता तू मला शांत राहायला का सांगितलं? साक्षीने मला विचारलं. अगं तुझं लक्ष नव्हतं का? आपण बोलत होतो तेव्हा तो चणे चटपटेवाला त्याचं काम थांबवून आपलं बोलणं लक्ष देऊन ऐकत होता आणि त्याची नजर खूपच विचित्र आणि गोड वाटली मला. म्हणून मी तुला शांत राहायला सांगितलं. यावेळेस घेतले आपण त्याच्याकडून चणे चटपटे, पण यापुढे त्याच्या गाडीजवळ फिरकायचं नाही, मी तिला सांगितलं. साक्षी हसत होती. का हसतेस तू? तुला माझं बोलणं खरं वाटत नाहीये का? मी तिला विचारलं. नाही ग, खरं वाटते, पण लगेचच त्याच्या गाडीकडे फिरकायचं नाही असं तू म्हटलंस म्हणून हसायला आलं. अतिसावध आहेस तू, साक्षी पुन्हा हसत म्हणाली. गाफील राहण्यापेक्षा अतिसावध राहणं कधीही चांगलं, मी गंभीरपणे म्हटलं. चल लवकर, मॅडम वर्गात येण्याआधी जाऊया, साक्षी विषय बदलवत म्हणाली. मधली सुट्टी संपायला अवकाश होता, त्यामुळे आम्ही म्हणजेच मी, साक्षी, रक्षा, श्वेता, सीमा आणि मेघा सगळ्यांनीच पटकन चणे चटपटे संपवले आणि वर्गात जाऊन बसलो. वर्गात मॅडम भूगोल शिकवत होत्या, त्यामुळे आपोआपच माझी नजर खिडकीबाहेर गेली. नेमका तोच चनेवाला मला खिडकीतून दिसत होता. रस्त्याच्या पलीकडे असला तरी त्याची नजर आमच्या वर्गाकडेच आहे अशी मला शंका आली. नेहा, लक्ष कुठे आहे तुझं? नीट लक्ष दे. तासाच्या शेवटी मी तुला आज काही प्रश्न विचारणार आहे. आज जे शिकवलं त्यावर आधारित, तेव्हा इकडे तिकडे बघू नको. शिकवण्याकडे लक्ष दे. मॅडम कडक आवाजात त्यांची करडी नजर रोखून मला म्हणाल्या. आता मलाच प्रश्न विचारणार आहे म्हटल्यावर मला लक्ष द्यावंच लागेल. तास संपला, प्रश्नांची उत्तर देणेही झाले. पुन्हा एकदा सहज मी खिडकीबाहेर बघितलं. चेनेवाला आमच्या वर्गातल्या मागच्या खिडकीच्या दिशेने बघत होता. मी मागे वळून बघितलं तर मागे भावना आणि प्रतीक्षा या माझ्याच वर्गातल्या मुली तिथल्या बेंचवर बसल्या होत्या. प्रतीक्षा थोडी चिंतेत दिसली आणि भावना तिला काहीतरी समजावत होती. चनेवाल्याकडे गिऱ्हाईक आल्याने तो त्याच्या कामात गुंतला होता. अनेक चनेवाल्याकडून आम्ही आतापर्यंत पदार्थ घेतले होते, पण हा चनेवाला वेगळाच वाटत होता. त्याची ती गैरी गूढ नजर काहीतरी निराळीच होती. ती साधी वाटत नव्हती, त्यात अनेक रहस्य लपले असावेत असं वाटत होतं. तेवढ्यातच मोठमोठ्याने मला हसण्याचा आवाज आला आणि मी दचकूनच वर्गात बघितलं तर साक्षी व माझ्या इतर मैत्रिणी माझ्या भोवती गोळा होऊन माझ्याकडे बघून हसत होत्या. काय झालं एवढं दात काढायला? मी माझी विचारांची तंद्री भंग पावल्याने जरा रागातच विचारलं, तर त्या आणखीनच जोरजोरात हसू लागल्या. नेहाला तो नवीन चनेवाला फारच आवडला आहे बरं का, तिची नजर हटतच नाहीये त्याच्यावरून, साक्षी खिदळत म्हणाली. अच्छा, हे कारण आहे तुमचं खिदळण्याचं गदड्यांनो? मला कशाला आवडेल तो बावळट कुठल्या? तो माणूस केव्हाचा त्या मागच्या खिडकीतून त्या बेंचकडे बघतोय, म्हणून मी त्याच्याकडे बघत होते. मला हे सगळं विचित्रच वाटतंय. माझं अंतर्मन सांगतंय की काहीतरी विचित्र घडणार आहे. मी असं म्हणताच इतका वेळ हसणं दाबून माझं बोलणं ऐकणाऱ्या माझ्या सगळ्या मैत्रिणींचा एकच हास्यकल्लोळ लुटला. झाला हसून, मग बसा आपल्या आपल्या जागी. आता सायन्सचा तास आहे, येतीलच सर इतक्यात, मी रागाने म्हटलं. तेवढ्यातच सर आल्यामुळे त्या सगळ्या आपापल्या जागेवर जाऊन बसल्या. सायन्सचा तास मी व्यवस्थित लक्ष देऊन ऐकला.
त्यानंतरचा तास ऑफ असल्याने आम्ही लायब्ररीत बसलो होतो. जाताना पुन्हा मी खिडकीतून रस्त्याकडे बघितलं तर तो शनिवारा कुठेतरी गायब झाला होता. तो त्याच्या नेहमीच्या जागेवर नव्हता. लायब्ररीत अभ्यास करता करता हळूहळू सगळ्या 15 दिवसांनी असलेल्या सहलीबद्दलच बोलत होत्या. माझ्याच बाजूला प्रतीक्षा आणि भावना बसल्या असल्याने मला त्यांचं बोलणं ऐकू येत होतं. अगं, मी खूप पटवण्याचा प्रयत्न केला, पण आई नाही म्हणते ट्रिपला जायला. माझा लहान भाऊ त्याची फी भरायची आहे ना पुढच्या आठवड्यात, तर त्यामुळे सहलीसाठी पैसे ऍडजस्ट होऊ शकत नाहीत असं ती म्हणाली. प्रतीक्षा नाराजीने म्हणत होती, मी मदत केली असती ग, पण माझ्याच आईबाबांना मी कसं तरी कन्व्हिन्स केले. नाहीतर माझे आईबाबा राजी नव्हते. ते म्हणाले अभ्यास करा, ह्या ट्रिप्स वगैरे सगळा टाइमपास आहे. भावना म्हणाली, तेच काही कळत नाहीये ग. माझी खूप इच्छा आहे, पण करणार काय? तू जा आणि एन्जॉय कर हा. प्रतीक्षा म्हणाली. प्रतीक्षाला ट्रिपला जायचं असूनही ती पैशाअभावी जाऊ शकत नाही हे ऐकल्यावर मला वाईट वाटलं. ह्यावर काय उपाय करता येईल ह्याचा मी विचार करू लागले. शाळा संपल्यावर आम्ही आमच्या घराकडे रवाना झालो. जाता जाता पुन्हा लक्ष गेलं तर तो परत त्याच्या नेहमीच्या जागी आला होता. तसंही मला त्याचा विचार करायला वेळ नव्हता, कारण मला आणि साक्षीला गणित कठीण जात असल्याने आम्हाला त्याच्या शिकवणीला जायचं होतं. आम्ही बोलत बोलत सायकलवरून घरी पोहोचलो. दुसऱ्या दिवशी मी माझ्या सगळ्या मैत्रिणींना आपण प्रतीक्षाला मदत करायची का याबद्दल विचारलं. सगळ्यांना ते पटलं आणि आम्ही 6 जणी मिळून प्रतीक्षाची सहलीची फी भरायला तयार झालो. तुमचे कसे आभार मानू कळतच नाही. थँक्स मैत्रिणींनो, पण एक समस्या आहे, प्रतीक्षा म्हणाली. ती कोणती? मी तिला विचारले. अगं, तुम्हाला माझ्या घरी येऊन हे सगळं सांगून माझ्या आईला कन्व्हिन्स करावं लागेल. एवढंच न, आम्ही आज संध्याकाळी येतो, आम्ही सगळ्यांनीच म्हटलं. त्या दिवशी तो शनिवारा काही दिसला नाही. ठरल्याप्रमाणे शाळा संपल्यावर आम्ही संध्याकाळी तिच्या घरी गेलो आणि तिच्या आईला ट्रिपला येऊ द्या म्हणून पटवून दिलं. तुम्ही मुली एवढा आग्रह करता आहात तर मी पाठवते, पण तुमच्याकडून असे पैसे घेणे पटत नाहीये ग मुलींनो. काकू, तुम्ही उगाचच संकोच नका करू. एवढंच तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या सवडीने तुम्ही कधीही आमचे पैसे परत देऊ शकता. मी त्यांना म्हटलं, मग ठीक आहे. लाग प्रतीक्षा सहलीच्या तयारीला. प्रतीक्षाची आई तिच्याकडे हसून बघत म्हणाली. प्रतीक्षाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. इकडे आमची शाळा सुरू होती आणि घरी आलं की सहलीची तयारी सुद्धा सुरू होती. हा म्हणता सहलीला निघायचा दिवस उद्यावर येऊन ठेपला होता. आम्ही सगळ्या मैत्रिणी खूप उत्साहित होतो. एवढ्या धांदळीत शनिवाला काही दिसलाच नाही. बघ, तो शनिवाला तुला घाबरून पळून गेला, साक्षी हसत म्हणाली. जाऊ दे, बरं झालं. सगळी तयारी झाली का सहलीची? मी विचारलं. हो, मी भरपूर स्नॅक्स घेतले आहे, गरम कपडे पण घेतलेत, साक्षी म्हणाली. मी रेनकोट पण घेतलाय, कधी कधी पाऊस पडतो तिथे, रक्षा म्हणाली. प्रतीक्षा, भावना, तुमची झाली का तयारी? श्वेताने विचारलं. हो हो, 2 बॅग्स भरून तयार आहेत, दोघी म्हणाल्या. त्या दिवशी शाळा आटोपून आम्ही घराकडे निघालो. दुसऱ्या दिवशी बरोबर सकाळी 9 वाजता आम्हाला पोहोचायचं होतं. सकाळी लवकर आटपून आम्ही आमच्या बॅगा घेऊन शाळेत पोहोचलो. सगळ्या विद्यार्थिनी बॅग्स घेऊन वर्गात बसल्या होत्या, पण कोणीच उत्साहात नव्हतं. सगळ्या काळजीत आणि नाराज दिसत होत्या. ते बघून मला जरा विचित्रच वाटलं. शाळेच्या ट्रस्टीपैकी कोणी गचकलं की काय अशी मला धास्ती वाटली. पण जेव्हा खरं कारण कळालं तेव्हा आमच्या पायाखालची जमीनच सरकली. काल शाळेतून प्रतीक्षा आणि भावना घरी पोहोचल्याच नव्हत्या. बराच वेळ झाला तरी त्या आल्या नाहीत, म्हणून त्यांच्या आईबाबांनी शाळेत चौकशी केली असता सगळ्या मुली घरी कधीच्याच रवाना झाल्या आणि त्यात प्रतीक्षा आणि भावना सुद्धा होत्या असं त्यांना कळालं. त्यांनी ती ज्या ज्या मैत्रिणीकडे जाण्याची शक्यता आहे तिथे सगळीकडे चौकशी केली, पण ती तिथे नव्हती. आमच्यापैकी कुणाचाच नंबर माहिती नसल्याने त्यांनी आमच्याकडे चौकशी केली नाही. रात्र झाली तरी तिचा पत्ता नसल्याने त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली.
शाळेत पोलिसांची जीप दिसत होती. काही महिला कॉन्स्टेबल आणि एक महिला इन्स्पेक्टर दिसत होत्या. प्रतीक्षा आणि भावना आमच्या वर्गातील असल्याने त्या वर्गातल्या सगळ्या मुलींची चौकशी त्या महिला इन्स्पेक्टर करत होत्या. चौकशी करता करता त्यांनी आम्हाला बोलावलं. आम्ही 6 जणी त्यांच्या जवळ गेलो. रक्षा जरा घाबरत होती. काय ग मुलींनो, तुम्हाला काही माहिती आहे का? तुमच्या मैत्रिणी कुठे गेल्या असतील? तुमच्यापैकी कोणाला त्यांनी काही सांगितलं का? किंवा कोणाकडे काल संध्याकाळी त्या आल्या होत्या का? इन्स्पेक्टर मॅडमने आम्हाला कडक आवाजात विचारलं. त्यांच्या वर्दीवरले लेबल बघून त्यांचं नाव सौदामिनी दांडगे आहे हे मला कळालं. नाही इन्स्पेक्टर मॅम, शाळा सुटल्या सुटल्या आम्ही घरी रवाना झालो. त्या दोघेही आमच्या घरापासून लांब राहतात, त्यामुळे आम्ही सोबत ये जा करत नाही. साक्षी म्हणाली, इन्स्पेक्टर मॅम, मला काहीतरी सांगायचंय. मी म्हटलं, बोल, काय सांगायचंय? मॅम, एक 15 दिवसांपूर्वीची घटना आहे. ह्या केसमध्ये त्याचा कितपत फायदा होईल मला माहिती नाही, पण तेव्हा मला जरा विचित्रच वाटलं, म्हणून ते सांगावं असं मला वाटतंय. मी त्यांना म्हणाले, न घाबरता अगदी थेट सांग. आधी तुझं नाव सांग आणि सरळ सरळ सगळं सांगून टाक. इन्स्पेक्टर मॅम म्हणाल्या, मॅम, माझं नाव नेहा आहे. 15 दिवसांपूर्वी आम्ही इथे रस्त्याच्या पलीकडे एक चनेवाला उभा राहायचा, त्याच्याकडून चने घेतले होते. तेव्हा त्याची नजर मला थोडी विचित्रच वाटली. तो आमच्या बोलण्याकडे लक्ष देत होता असं मला वाटलं. आणि जेव्हा आमचा तास सुरू झाला तेव्हा तो खिडकीतून मागे बसणाऱ्या प्रतीक्षा आणि भावनाकडे बघत होता. हे तुम्ही तुमच्या मॅडमना किंवा हेड मॅडमना का नाही सांगितलं? इन्स्पेक्टर मॅम म्हणाल्या, तेव्हा हे प्रकरण एवढं गंभीर असेल असं आम्हालाही वाटलं नव्हतं मॅम. त्यानंतर तू त्यांना शेवटचं कधी बघितलंस? इन्स्पेक्टर मॅमने विचारलं. त्यानंतर मी 2 ते 3 दिवस बघितलं, तर तो होता, पण मध्येच तो गायब होता. काल संध्याकाळी तो पुन्हा दिसला. अच्छा, ठीक आहे. तू त्या चनीवाल्याचे वर्णन करू शकते का? इन्स्पेक्टर मॅम म्हणाल्या, हो मॅम, मी त्याला कुठले ओळखू शकते. मी म्हणाले. इन्स्पेक्टर मॅमनी त्यांच्या डिपार्टमेंटच्या स्केच एक्सपर्टला बोलावलं. त्याला मी सगळं वर्णन केलं. त्यानुसार त्याने त्या चनीवाल्याचे स्केच तयार केले. स्केच अगदी हुबेहूब जमलं होतं. त्यांनी ते चित्र सगळीकडे पाठवलं. सगळे बस स्थानक, रेल्वे स्थानक, सगळीकडे अशा वर्णनाचा इसम सापडला की तात्काळ पोलिसांना कळवण्यास सांगितलं. युद्ध पातळीवर प्रतीक्षा आणि भावनाचा शोध सुरू झाला. इन्स्पेक्टर सौदामिनी दांडगे दिवसरात्र एक करून त्या चनीवाल्याचा तपास करत होत्या, पण तो कुठे गायब झाला होता काय माहिती. त्याचा कुठेच पत्ता लागत नव्हता. इकडे प्रतीक्षा आणि भावनाकडे खूप काळजीचं वातावरण होतं. त्या दोघींच्याही घरच्यांची परिस्थिती खूप वाईट होती. प्रतीक्षाच्या आईने तर जीवनच सोडलं होतं. आमची ट्रिप रद्द झाली होती. आमचं कोणाचंच लक्ष न शाळेत न घरी लागत होतं. प्रतीक्षा आणि भावना बेपत्ता होऊन 24 तास उलटले होते. शाळेत सतत पोलिसांची ये-जा सुरू होती. त्या दिवशी शाळा लवकरच सोडली होती, कारण शाळेतून दुसऱ्या वर्गातल्या आणखीन 3 मुली गायब झाल्या होत्या. सगळं वातावरणच विषम होतं. त्या 3 मुलींचे पालक येऊन हेड मॅडमशी भांडत होते. 24 तासात एकाच शाळेतल्या 5 मुली बेपत्ता झाल्या होत्या. शाळेतून घरी जाता जाता आम्ही त्याच विषयावर बोलत चाललो होतो. मी म्हटलं नव्हतं, तो चनेवालाच काहीतरी विचित्र दिसतोय. नक्की त्यानेच पळून नेलं असणार या सगळ्या मुलींना. मी म्हटलं, अरे, पण अशा सगळ्या मुली काय मूर्ख आहेत का? त्याच्यासोबत गेल्याच कशा त्या? साक्षी म्हणाली, काहीतरी आमिष दाखवून पळवले असेल. परवा प्रतीक्षा आणि भावनाला पण आपण शेवटचं बघितलं, तेव्हा त्या आपल्याला काही बोलल्या नाहीत. श्वेता म्हणाली, काय भानगड आहे काही कळत नाहीये. लवकरात लवकर सापडल्या पाहिजेत त्या. रक्षा म्हणाली, अरे, माझी तर सायकल पंक्चर आहे. मी म्हणाले, हवा भरली नसेल तो बरेच दिवस, पण आता घरापर्यंत ढकलत न्यावं लागेल, कारण शाळेजवळचे दुकान बंद आहे. ते बघ. मेघा म्हणाली, ठीक आहे. गणिताच्या शिकवणीला जाऊ तेव्हा तिथे रस्त्यावर एक सायकल दुरुस्तीचे दुकान आहे, तिथेच मी काढून घेईन पंक्चर. मी म्हणाले,
मी सायकल ढकलत ढकलत घरापर्यंत गेलो. घरी माझ्या आईबाबांनी काळजीयुक्त आवाजात विचारलं. त्या मुली सापडल्या का ग, तुझ्या वर्गातल्या? नाही न, त्या तर सापडल्याच नाही. पण दुसऱ्या एका वर्गातल्या आणखीन 3 मुली बेपत्ता झाल्या आहेत. बापरे, काय भयंकर प्रकार आहे हा. तू जपून राहा बरं. कोणी काही आमिष दाखवलं तरी त्याला बळी पडू नको. आईने सांगितलं. मी लवकरच तुला एक साधा फोन घेऊन देतो. प्रत्येक विद्यार्थ्याला स्मार्टफोन तर नको, पण साधा फोन अत्यावश्यक आहे. शिकवणीची वेळ झाल्याने मी व साक्षी घराबाहेर पडलो. मी माझी आणि दीदीची सायकल ढकलत ढकलत चाललो होतो. अरे बापरे, तिथे तर मोठी बस आहे. त्यापेक्षा असं करायचं का, येताना दुरुस्त करूया सायकल, साक्षी म्हणाली. नको, आत्ताच करू, मी म्हणाले. आम्ही दुकानात थोडं बाजूला उभं राहिलो. हवा भरणारा माणूस बसच्या मागच्या चाकात हवा भरत होता. बसचा ड्रायव्हर चहा टपरीवर चहा पिण्यासाठी उतरला. मी माझी सायकल स्टँडवर लावत होते. दुकानासमोर खूप सायकली होत्या, त्यामुळे मागे मागे जात मी सायकल स्टँडवर लावली. साईड प्लीज, कोणीतरी म्हटलं म्हणून मी बघितलं तर तो ड्रायव्हर होता. त्याच्याकडे मी बघितलं आणि माझ्या डोक्यात एकदमच एक गोष्ट क्लिक झाली. त्याने लांब अंगरखा आणि पगडी घातली होती. त्याला दाढी मिशी होती. तरीही मी त्याचे डोळे ओळखले. तो तो चनेवाला होता. मी बाजूला झाली, पण आता कसंही करून ह्याला थांबून ठेवणं आवश्यक होतं. साक्षीला हळूच मी सगळं पटकन सांगितलं. साक्षीने दुकानासमोरच्या एका सायकलला धक्का मारला आणि सगळ्या सायकली धाड पडून गेल्या, नेमक्या बस समोर. त्यामुळे बसवाला वैतागला. तेवढ्यातच सायकल दुकानदाराकडून मी अर्जंट फोन करायचा आहे म्हणून त्याचा फोन मागितला. इन्स्पेक्टर दांडगे यांनी मला जो त्यांचा फोन नंबर दिला होता तो मी लक्षात ठेवला होता. तो फोन मी लावला आणि त्यांना त्वरित त्या ठिकाणी यायला सांगितलं. सगळ्या सायकल सुचलायला फार वेळ लागला नसता आणि आम्हाला इन्स्पेक्टर मॅम इथपर्यंत येईपर्यंत त्यांना जाऊ द्यायचं नव्हतं. त्यामुळे मला शक्कल सुचली. मी दुकानातील एक टोकदार हत्यार घेतलं आणि बसचे मागचे दोन्ही चाक बेमालूमपणे पंक्चर करून टाकले. बस ड्रायव्हर सायकल दुकानदाराला शिव्या देऊ लागला. अशी कशी हवा भरली तू? खूप ठासून भरली असशील म्हणून लगेचच पंक्चर झाले चाक. चल, लवकरात लवकर पंक्चर काढ. माझ्याकडे वेळ नाही. पंक्चर काढेपर्यंत इन्स्पेक्टर सौदामिनी दांडगे पोलीस कॉन्स्टेबलसह तिथे पोहोचल्या. त्या डायरेक्ट बसमध्ये शिरल्या. आत बघून त्या अवाक झाल्या. बसच्या आत जवळपास 10 मुलींना हातपाय आणि तोंड बांधलेल्या अवस्थेत झोपवलं होतं. त्यातील भावना आणि प्रतीक्षाला मी लगेचच ओळखलं. 5 जणी आमच्याच शाळेतल्या होत्या आणि 5 जणी इतर वेगवेगळ्या शाळेतील होत्या. इन्स्पेक्टर मॅमनी त्या मुलींच्या पालकांना तातडीने कळवलं. तसेच त्यांच्या शाळेच्या हेडला सुद्धा कळवलं. सगळ्या मुलींना त्यांच्या पालकांना सुखरूपपणे सुपूर्द करण्यात आलं. तो जनेवाला पळण्याच्या भीतात होता, पण इन्स्पेक्टर सौदामिनी दांडगे यांनी एक भरभक्कम फटका त्याच्या खांद्याच्या नेमक्या त्या भागावर मारला आणि तो बेशुद्ध पडला. जेलमध्ये शुद्धीवर आल्यावर त्याला सगळं सांगावं लागलं. मानवी तस्करीचे मोठे रॅकेट पकडले गेले होते. इन्स्पेक्टर सौदामिनी दांडगे मॅमनी आम्हाला शाबासकी दिली. शाबास मुलींनो, तुमच्यामुळे मोठा गुन्हेगार पकडला गेलाय. इन्स्पेक्टर मॅमनी सगळ्या मुलींना विचारलं. मुलींनो, तुम्ही या चनेवाल्याच्या बोलण्यात कशा काय फसल्या? मला तर त्याने ट्रिपला जायला पैसे पाहिजे असेल तर हे चने त्या गाडीवाल्याला देऊन ये असं म्हटलं. मला वाटलं सोपं आहे हे, म्हणून मी त्या चण्याची पुडी घेऊन त्या कोपऱ्यातल्या कारजवळ गेले आणि 2 माणसांनी मला पकडून त्या कारमध्ये ठेवलं. माझ्यासोबत भावना सुद्धा होती, त्यामुळे तिला सुद्धा पकडलं. त्यानंतर त्यांनी आम्हाला डोळ्याला पट्टे बांधून 2 दिवस एका अंधाऱ्या खोलीत ठेवलं आणि आज ह्या बसमध्ये आम्हाला त्यांनी हातपाय बांधून बसवलं. जास्त आरडाओरडा केला तर तुम्हाला जीवानीशी मारू असं आम्हाला सांगण्यात आलं. प्रतीक्षाने हे सगळं काही सांगितलं. 15-16 दिवसांपूर्वी तुम्ही त्या चनेवाल्याकडून चणे घेताना त्याच्या समोरच पैशाच्या अडचणीबद्दल बोलली होती का? मी विचारलं. हो,
तो चणे तयार करेपर्यंत मी भावनाशी त्याच विषयावर बोलत होती. म्हणूनच त्याने मला पैशाचं आमिष दाखवलं. प्रतीक्षा म्हणाली, आता यापुढे तुम्ही सगळ्यांनी सावध राहा. असं कोणाच्याही बोलथापांना बळी पडू नका. लवकरच मी प्रत्येक शाळेत सावध कसं राहायचं ह्याची कार्यशाळा घेणार आहे. इन्स्पेक्टर सौदामिनी दांडगे मॅम म्हणाल्या. आम्ही त्यांचा निरोप घेऊन आपापल्या घरी परतलो. दुसऱ्या दिवशी शाळेत मधल्या सुट्टीत, बघा, त्या दिवशी तुम्ही मला हसल्या, पण मी म्हटलं तेच खरं झालं. हो, आम्ही मान्य करतो. तू बरोबर होती आणि आम्ही चूक होतो. सगळ्या एका सुरात म्हणाल्या. ए, तिकडे बघ, एक चणेवाला दिसतोय, रक्षा म्हणाली. आता 9 चणे 9 फुटाने. आता आपापल्या घरून आणा डब्बे भरून खारे दाणे. मी असं म्हणताच पुन्हा हास्यकल्लोळ उठला.